हम कहते नहीं, हम करके दिखाते हैं। इस वचन के साथ दिवाले गांव में विकास की गंगा बहाने वाली बेलापुर की बीजेपी विधायिका मंदा म्हात्रे के अथक प्रयासों के बाद अब दिवाले गांव में डोलकर मच्छीमार जेटी और साथ ही सोलार हाईमास्ट का भूमि पूजन खुद विधायिका के हाथों संपन्न हुआ, जहां उनके साथ मत्स्य विभाग के कार्यकारी अभियंता, पदाधिकारी और स्थानीय मच्छीमार बड़ी संख्या में उपस्थित थे। विधायक मंदा म्हात्रे की विधायक निधि से होने वाले इन कामों में हर तरह की व्यवस्था प्रदान कर लोगों को सहूलियत दी जाएगी। विधायक मंदा म्हात्रे ने इसी की अधिक जानकारी देते हुए अपनी भावनाएं व्यक्त की। 2004 मध्ये ज्यावेळी मी MLC आमदार झाली त्यानंतर ही पहिली जेटी आपण त्या काळी 5 लाखाची जेटी केली होती। छोटी जेटी होती, आम्हाला जेटींचा अनुभवही नव्हता, इथल्या मच्छीमारांनाही ते नवीन होतं, त्यांनाही अनुभव नव्हता। कालांतराने आम्ही फगवाल्यांची जेटी बनवल्यानंतर तिथे कळलं आम्हाला काय आम्हाला सुविधा अजून दिल्या पाहिजेत। त्यानंतर आम्ही खांदेवाल्यांची जेटी केली, त्यावेळी कळलं आम्हाला की आम्ही काय तिथे सुधारणा केली पाहिजे। आणि आता त्या सगळ्या सुधारणांचा अवशेष घेऊन आज ही आपण डोलकरांची जेटी तयार करत आहोत। यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळजवळ 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि सर्व सुविधायुक्त नळ असेल, बाथरूम असेल, शेड असेल, हे सगळ्यांना बांधून यांचे दैनंदिन व्यवहार। आता तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेला आहे, या एअरपोर्टच्या समोरच ही जेटी आहे। उद्या या मच्छीमारांना व्यवसायासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि मच्छीमार सुखी झाले तर आम्ही सुखी होणार आहोत। आता आमच्या काही महिला भगिनी इथं मला भेटायला आल्या होत्या। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी पेन्शन योजना महिलांसाठी सुरू करणार आहेत। त्या योजनेचा फायदा या आमच्या भगिनींना कशा पद्धतीने होईल त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे। काही मच्छीमारांना ज्यांच्या होड्या आहेत बायोमेट्रिक कार्ड होतं पण त्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत, तर त्यांचे नव्याने फॉर्म भरून त्यांना कशा पद्धतीने शासनाकडे मागणी करावी लागेल। 2019 मध्ये आम्ही फॉर्म भरले होते, त्याच्यामुळे वर्ष 2-2 वर्षांनी पूर्ण राज्यातले फॉर्म आहेत। आपले काय नुसतं एक दिवाळा गाव नाही आहे, नवा मुंबईत सगळे कोळीवाडे आहेत, सगळ्या कोळीवाड्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांनी माझ्याकडे भरले होते 460 लोकांनी त्यांना 2 हप्ते 347,000 रुपयाचे आलेले आहेत। आज बाकीचे जे लोक आहेत त्यांना कालांतराने ते बिचारे विकायला महिला जातात, त्यांना माहिती नसतं, त्यांना कोण सांगत नाही। काही लोक स्वतःचे फॉर्म भरून स्वतःचे पैसे घेतात। मी महिलांना आज सांगितलेलं आहे की मी आता उद्या अधिवेशनाला आज चालले आहे, आल्यावर तुमच्यासाठी काय मला करता येईल तेवढं मी नक्की करेन। आणि आज आपण 25 कोटी रुपये सोलर हायमॅक्ससाठी आणलेले आहेत, त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे। तर आपण नुसतं बोलत नाही की 25 कोटी आणले, 10 कोटी आणले, आपण पैसे आणून त्याचं डायरेक्ट काम सुरू करतो। काही लोक तुम्हाला 30-30, 25-25 वर्ष आश्वासन द्यायची, पण तुमच्या गावाला कधी वीट लागली नाही। आज तुम्ही दिवाळा गाव बघता, मच्छी बायका विकायला बसतात, बँडवाले बसतात, सिनियर सिटीजनसाठी झाले 3-3 गजबो, त्याच्यानंतर आता त्यांचं होते, व्यायामशाळा होते, कॉम्प्युटर होते, या गावातली शाळा होते, हे जेटी होते। तर हे सगळ्या सुविधायुक्त गाव। रस्ते सुद्धा आपण घेतलेत, त्यात अर्धा रस्ता झाला, अर्धा होतोय। रिंग रोड घेतल्यामुळे आज इथून गाडी गेली तिथे निघेल, म्हणजे परत तिला रिटर्न यायला नको। जेवढा काही सुविधा या गावाला देता येतील तेवढा देण्याचा आपण प्रयत्न करतो। माझ्या हातामध्ये जेवढं आहे ते मी नक्की करेन। बाकी काय मी लोकांसारखी खोटी आश्वासनं देऊ शकत नाही। ज्यावेळी फॉर्म भरले त्यावेळी काही लोकांना पैसे मिळाले, त्यावेळी या महिलांना त्यांनी सांगायला पाहिजे होते। 2 हप्ते घेतले, म्हणजे 19 झाला, 20 झाला, 21 झाला, 22 झाला, 23, 5 वर्ष झाली। 5 वर्षांनी त्यांना पैसे मिळालेले आहेत। तर या 5 वर्षांनी पैसे मिळाल्यानंतर त्यांनी आत्ता सगळ्यांना सांगायला लागले, पैसे त्यांच्या अकाउंटला 2 हप्ते आले। गेल्या वर्षी 1 हप्ता आला, यावर्षी 1 हप्ता आला। आता या महिलांना दिशाभूल करण्याचं काम काही लोकांनी इथं केलेलं आहे। काही लोकांनी खूप पाहिली, बिचारांच्या गरीब आहेत, या सगळ्या धंद्यावर जाणाऱ्या महिला आहेत, त्यांना काही माहिती नसतं। आता कोणी सांगितलं म्हणून त्या बिचारा आल्या मला भेटायला, शक्य होईल तितकं मी त्यांचं काम नक्कीच करेन। पण जे कोणी सांगतं त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही ज्यावेळी हप्ते घेतले त्यावेळी आमचे फॉर्म का भरले नाहीत। म्हणजे तुम्हाला भांडण लावून द्यायचं, गावामध्ये तंटा वाढवायचा, या गोष्टी होता कामा नये। काही पोरं फॉर्म भरतात, त्यांना काय अधिकार आहे? ते नगरसेवक पण नाहीत, त्यांच्या गावाला नगरसेविका आहेत, त्यांना जाऊन विचारा।
त्या पण तुम्हाला माहिती देतील. मला येऊन विचारा, मी माहिती देईन. पण सगळं झाल्यानंतर तुम्ही आलात, मच्छी संपली मार्केटची आणि मग मी पिशवी घेऊन गेली बाजारात. या काय म्हणतील, ताई का ना आल्या 10 वाजता, सकाळी मच्छी बाजार असतो, तुम्ही आता 2 वाजता आलात, मच्छी संपली. तसा तो प्रकार आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं जितकं मला करता येईल मी नक्की करीन. त्यांनीसुद्धा मला भेट दिलेली आहे मच्छी भगिनीने. त्यांचंसुद्धा काम जास्तीत जास्त कशा पद्धतीने होईल. आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. आता या अधिवेशनात मी यांचा प्रश्न घेईन की या मच्छीमार भगिनींना योजना लागू करा. त्या योजनेतून किसान योजना आहे, विश्वकर्मा योजना आहे, महिलांना मच्छीमार विधवांना योजना आहे. त्या योजनेतून पण कुठलीही गोष्ट लगेच होत नसते. 3-4 वर्ष त्याला जातात. 5 वर्ष गेली त्यावेळी 2 हप्ते मिळाले. सतत प्रयत्न करावा लागतो. शासनाकडनं एक जण नाही 10 ठिकाणी पाहिल. गाववाल्यांना तुमच्या मी फगवाल्यांना जवळजवळ 4 ते 5 वेळा MMRDमध्ये मी घेऊन गेली, तेव्हा जाऊन ते पैसे मिळालेले आहेत. लगेच कुठला पैसा शासन देत नसतो. तो तुमच्या पेपरचा शहानिशा करणार, तुम्हाला शासनाचा लाभ झाला आहे का बघणार. जर तुम्हाला शासनाचा लाभ तुमच्या नवऱ्यांना झाला असेल तर तुम्हाला मिळू शकत नाही. एका कुटुंबाला एकदाच हा लाभ मिळतो. हे लोक सांगत नाही. म्हणून मी या महिलांना सांगते, तुम्ही जे कोणी सांगताय त्यांच्या मागे फरफडत जाऊ नका. हे खोटं बोगसगिरी करतात, यांना कुठला अधिकार नाही आहे. आणि तरी पण ते कसं तरी करून महिलांना चिथवण्याचं जे काम करतात ते बरोबर नाही. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.